नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर मी सुमित सर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपली बर्थ डेट रोमन न्यूमेरिकल्समध्ये कसे ट्रान्सफर केली जाते, कशा लिहिल्या जाते. आपण खूप जणांना बघतो, खूप लोकांच्या व्हिडिओमध्ये बघतो, याच्यामध्ये बघतो की प्रत्येक कोणाच्या हातावर काहीतरी एक टॅटू लिहिलेला असतो, जो की IVX अशा काहीतरी सिम्बॉलमध्ये असतो. IVXMC अशा काहीतरी एका सिम्बॉलमध्ये असतो. मग हे नेमकं काय आहे, तर हे आहे रोमन न्यूमेरिकल्स. म्हणजे रोमन न्यूमेरिकल्स काय आहे, तर रोमन न्यूमेरिकल्स एक नंबर लिहिण्याची पद्धत आहे, जी आपण नेहमीच्या वापरात कधी वापरत नाही. हे जुन्या काळी वापरले जायचे, परंतु आज एकदम कूल दाखवण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी शो ऑफ करण्यासाठी किंवा जगापेक्षा काहीतरी हटके करण्यासाठी लोक या रोमन न्यूमेरिकल्सचा वापर करतात. कोणी घरात लेकरू जन्माला आले असेल किंवा कोणाच्या तरी नंबरचा किंवा हाताचा असं हातावर किंवा कुठेतरी एक टॅटू गोंदवला जातो. मग या टॅटूमध्ये काय असतं, तर रोमन न्यूमेरिकल्स. आज आपण हे जाणून घेणार आहोत की या रोमन न्यूमेरिकल्स म्हणजे काय, यांना आपण कशा प्रकारे आपल्या डेट ऑफ बर्थला कन्वर्ट करून या रोमन न्यूमेरिकल्समध्ये करून आपणही सगळ्यांसारखं वागू शकतो. चला तर मग बघूयात. तर सुरुवात करूयात आपण या रोमन न्यूमेरिकल्समध्ये काही अंक आहेत किंवा काही सिम्बॉल्स आहेत, त्यांची काही एक विशिष्ट त्यांची एक व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू कोणती आहे ती आधी जाणून घेऊ. सर्वात प्रथम आपल्याला IVXLCD आणि M अशा प्रकारे 7 IVXLCD आणि M अशा प्रकारे आपल्याला 7 रोमन न्यूमेरिकल्समध्ये सिम्बॉल वापरले जातात. त्या सिम्बॉलची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते. मग ती व्हॅल्यू किती आहे, तर I ची व्हॅल्यू आहे 1, V ची व्हॅल्यू आहे 5, X ची व्हॅल्यू आहे ती आहे 10, L ची व्हॅल्यू आहे ती आहे 50, C ची व्हॅल्यू आहे ती 100 व D ची व्हॅल्यू आहे 500 आणि M ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 1000. इतकं हे सोपं आहे. मग आपण तुम्ही म्हणताल हे असंच काय लिहिलेलं, हो मी एका विशिष्ट क्रमांमध्ये लिहिलेलं IVXLCD आणि M. ह्या 7 अक्षर आहेत, 7 सिम्बॉल आहेत. या 7 सिम्बॉलची फक्त तुम्ही आणि तुमच्या नजरेमध्ये हे साठवून ठेवा. सिम्बॉल अतिशय सोपे आहेत, पण हे महत्त्वाचे आहेत. मी ज्या क्रमाने दिले त्याच क्रमाने लिहा, म्हणजे तुम्हाला पुढील त्याचे काही नियम आहेत ते समजून घेण्यासाठी मदत होईल. चला तर मग आता बघून घेऊयात. हा रोमन न्यूमेरिकल्स लिहिण्यासाठी काहीतरी नियम आहेत. त्यात बेसिकली आपल्याला पाहणार आहोत यांचे 4 नियम आहेत. मग ते 4 नियम कशासाठी आहेत, तर ते 4 नियम आहेत यांचा सिक्वेन्स किंवा यांची जी आपल्याला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करून लिहिण्यासाठी कोणत्या प्रकारे लिहिल्या जाते त्यासाठी आहे. तर बघून घेऊयात आपण रूल नंबर 1. रूल नंबर 1 खूप सोपा आहे. रूल नंबर 1 खूप सोपा आहे. यामध्ये काय म्हटलेलं, आपण I किंवा X यांना जास्तीत जास्त 3 टाइम्स रिपीट करू शकतो. 3 टाइम्स रिपीट करू शकतो. रिपीट करण्यापूर्वी म्हणजे रिपीट करू शकतो आपण. ओके, आपण त्यांना 3 टाइम्स रिपीट करू शकतो. मग 3 टाइम्समध्ये प्रत्येक याला 2 बाजू असतात. प्रत्येक सिम्बॉल्सला 2 बाजू असते, एक राईट हँड साईड आणि एक लेफ्ट हँड साईड. ओके, मग हा जो सिम्बॉल आहे हा फर्स्ट रूल, जेव्हा आपण राईट हँड साईडला लिहितो तेव्हा मॅक्झिमम 1, 2, 3 अशा 3 वेळेस लिहू शकतो. परंतु बिफोर म्हणजे त्याच्या लेफ्ट हँड साईडला लिहिण्यासाठी फक्त आणि फक्त एकाच वेळेस यूज करतो. मॅक्झिमम एकाच वेळेस आपण लिहू शकतो. रिपीट करताना कुठं 3 टाइम्स रिपीट ऑन राईट हँड साईड. ओके, ऑन राईट हँड साईडला आपण 3च वेळेस रिपीट करू शकतो, पण पूर्वी त्याच्या फक्त एकदाच रिपीट करू शकतो. रूल नंबर 2 सोपा आहे. रूल नंबर 2 खूप सोपा आहे. आपण V हा सिम्बॉल कधीही रिपीट करू शकत नाही. हा सिम्बॉल कधी रिपीट करू शकत नाही, हा एक लक्षात ठेवा. त्यानंतर रूल नंबर 3 हा महत्त्वाचा रूल नंबर आहे. आता मी दिलेल्या क्रमाने का लिहा असं सांगितलं होतं. जेव्हा एखाद्या संख्येच्या राईट हँड साईडला, कोणत्या साईडला, राईट हँड साईडला असेल एखादा सिम्बॉल आणि तो त्याची व्हॅल्यू अलीकडच्या सिम्बॉल म्हणजे ज्यांच्या राईटला आहे त्यांच्यापेक्षा जर कमी असेल, तर अशा वेळेस आपण काय करतो, ॲडिशन करतो. चला तर मग जाणून घेऊयात कसं. समजा एक सिम्बॉल आहे एक्सच्या नंतर I असं सिम्बॉल एक लिहिलेला आहे. मग हा कोणता सिम्बॉल आहे, हा I कोणत्या साईडला आहे आरच्या, तर तो आहे राईट हँड साईडला. राईट हँड साईडला असल्यामुळे काय करणार आपण, ॲडिशन. मग आयची व्हॅल्यू किती, एक्सची व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 10 प्लस ॲडिशन का आली, राईट हँड साईडला असल्यामुळे ॲडिशन. आयची व्हॅल्यू किती आपण बघितलेली होती इथे 1, म्हणजेच XI या एका सिम्बॉलची किंमत किती झाली, तर 11. इतका हा सोपा नियम आहे. चला बघून घेऊयात फोर्थ रूल. फोर्थ रूलमध्ये ह्या जसं ॲडिशनसाठी एक आहे,
तसंच सबस्ट्रॅक्शनसाठी आहे, म्हणजे एखाद्या संख्येच्या लेफ्ट हँड साईडला, म्हणजे कोणत्या लेफ्ट हँड साईडला जर त्या संख्येपेक्षा लहान जर सिम्बॉल असेल तर अशा वेळेस आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन करतो. इतका हा सोपा आहे. म्हणजेच समजावून घ्या, आपण एक्सच्या पूर्वी आय लिहिलेलं आहे. आय, मग एक्सची व्हॅल्यू किती आहे, आय पूर्वी लिहिले असल्यामुळे मायनस येणार. मग मोठी संख्या कोणती आहे, मग आताही आपण बघितलं होतं क्रमाने लिहायला पाहिजे, इथं तेच आहे. क्रमाने कोणतं लिहिणार, सुरुवातीला आहे एक्स, एक्सची व्हॅल्यू कोणती 10 मायनस, आपण लेफ्ट हँड साईड असल्यामुळे मायनस करणार. मग कोणती मायनस करणार आहे, तर आयची किंमत किती 1 आहे. म्हणजे यांचं उत्तर किती आलं, म्हणजे एक्स एका सिम्बॉलची किंमत आली 9 आणि एक्स आय या सिम्बॉलची किंमत नंतर असल्यामुळे त्याची किंमत आली 11. ओके, हा सोपा आहे. मग आता आपण बेसिक जाणून घेतले, रूल्स बघून घेतले. आता बघूयात कन्वर्ट कशा प्रकारे केलं जातं. समजा आधी आपण सोप्या उदाहरणावरून घेऊयात. चला तर मग आपण घेऊयात 21 ला आपण कसं लिहू शकतो, 10 प्लस 10 प्लस 1 अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने लिहू शकतो. मग 10 म्हणजे किती आलं, एक्स, सेकंड 10 किती आलं, एक्स, त्याच्यानंतर कोणता आहे, आय, म्हणजे एक्स एक्स आय या सिम्बॉलची किती झाली किंमत, किती झाली 21. चला बघून घेऊयात आपण. तशाच प्रकारे आपण 19 कशा प्रकारे लिहिलं जातं. 19 असा सिम्बॉल आहे. 19ला लिहायचं, मग 19ला आपण कसं लिहू शकतो, 10 प्लस 9. मग आपण या 10 प्लस 9ला आपण असंही लिहू शकतो 10 मायनस 1. ओके, मग अशा प्रकारे लिहिल्यानंतर आपल्याला काय होईल, 10ची किंमत किती, एक्स, प्लस ॲडिशन असल्यामुळे राईट हँड साईडला आपण लिहिणार पुढे संख्या. आता इथे लिहिलेलं आहे 10 मायनस 1, मायनस म्हणजे 10ची किंमत कोणती आहे, एक्स. ओके, आणि मायनस असल्यामुळे 1 मायनस 1 लिहायचं, म्हणजेच याच्या लेफ्ट हँड साईडला येणार. मग लेफ्ट हँड साईड कोणती, ही आहे. मग लेफ्ट हँड साईडला 1ची किंमत असणार आपल्याकडे कोणता सिम्बॉल, आय एक्स, म्हणजेच एक्स आय एक्स, एक्स आय एक्स यांची किंमत किती झाली, 19. तसंच बघून घेऊयात आपण कशा प्रकारे 25 किंवा 45 लिहिल्या जातं. 45 लिहिण्यासाठी आपल्याकडे सोपी किंमत आहे. मग सोपी किंमत म्हणजे कोणती, तर आपण याला 50 मायनस 5 अशा प्रकारे लिहू शकतो आपण, 50 मायनस 5. मग 50ची किंमत कोणती, आपण बघितलं होतं आय व्ही एक्स एल, एलची किंमत म्हणजे 50 आहे, मग ती आपण लिहिणार एल एल. आणि 5ची किंमत कोणती आहे, व्ही, इथं कोणता सिम्बॉल आहे, मायनसचा सिम्बॉल आहे, म्हणजे 50 मायनस 5, म्हणजेच आपण कधी लिहिणार एल, म्हणजे 50च्या पूर्वी मायनस 5 म्हणजे व्ही एल या सिम्बॉलची किंमत किती झाली, तर 45 झाली. चला तर मग आपण हे सोपे सोपे उदाहरण बघितले, पण आपल्याला तर बर्थ डेट बघायची. चला तर मग आपला मेन टॉपिक सुरू करूयात, बर्थ डेट कशी कन्वर्ट करायची. चला एक असाच नंबर घेऊयात, कोणाची तरी एक बर्थ डेट असेल, समजा सपोज करू घेऊयात आपण 15th ऑफ ऑगस्ट, 15th ऑफ ऑगस्ट कोणाची तरी 2015 ही एक डेट आहे. मग आपण प्रत्येक याला कन्वर्ट करणार आहोत, कशामध्ये कन्वर्ट करणार आहोत, तर रोमन न्यूमरिकल्समध्ये. चला तर मग 15ला कन्वर्ट करण्यासाठी आपण कसं करणार, 15ला कन्वर्ट करण्यासाठी 10 प्लस 5 अशा प्रकारे लिहू शकतो. मग 10ची किंमत काय आहे ती, तर एक्स, ॲडिशन असल्यामुळे कोणत्या साईडला, राईट हँड साईडला. मग व्ही एक्स, 5ची किंमत किती आहे, 5ची किंमत आहे व्ही. ओके, म्हणजे आपण 15 तर काढले. आता आपण काय काढणार आहोत, 8 ऑगस्ट. ऑगस्ट म्हणजे कोणता महिना, ऑगस्ट म्हणजे 8th महिना. मग 8ला आपण कसं लिहू शकतो, 5 प्लस 3. अरे 5 प्लस 3 म्हणजे खूप सोपं झालं. मग या 5ला कसं लिहू शकतो, व्ही, प्लस असल्यामुळे आपण काय करणार, राईट हँड साईडला. मग 3ला कसं लिहू शकतो, 1 प्लस 1 प्लस 1, म्हणजेच काय, आपण आय प्लस आय प्लस आय, म्हणजेच व्ही आय आय, व्ही ट्रिपल आय यांची किंमत किती झाली, तर ती 8 झाली. आता आपण बघून घेऊया 2015 हे कशा प्रकारे लिहिलं जातं. मग 2015 लिहिण्यासाठी आपल्याला 7 अंक सिम्बॉल्स माहीत आहे, त्यांची किंमतही माहीत आहे. त्या सिम्बॉल्समधला सगळ्यात नियरेस्ट सिम्बॉल जो याच्यामधला आहे तो आहे 1000. मग आपण 1000 प्लस 10 म्हणजे 15 असं लिहू शकतो. मग यांनाच आपण कसं आहे 1000 प्लस 15ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, 10 प्लस 5 म्हणजे अशा प्रकारे लिहू शकतो. मग आपण 1000चा सिम्बॉल कोणता आहे, तर आपल्याकडे आय व्ही एक्स एल सी डी आणि एम, एमची किंमत किती आहे, तर ती 15 आहे, सॉरी 1000 आहे. मग प्लस एमची किंमत किती आहे, राईट हँड प्लस असल्यामुळे आपण राईट हँड साईडला लिहिणार आहे. परत एमची किंमत आली, एम आली, 1000ची किंमत एम आली. त्यानंतर आपल्याला
ॲडिशनचा सिम्बॉल असल्यामुळे परत आपण राईटला लिहिणार आहे. 10ची किंमत किती आहे तर ती x आहे आणि 5ची किंमत किती आहे तर ती v आहे. मग पण राईट हँड साईडला कशामुळे येणार तर हे ॲडिशनच्या साईन बरोबर म्हणजे v. म्हणजेच आपण कसं लिहिणार पण 15 ऑगस्ट 15/8/2015 याचं रोमन नंबर्समध्ये कसं लिहिणार XV डॉट VII डॉट MM XV अशा स्वरूपात आपण लिहू शकतो. चला तर अजून एक सिम्बॉल अजून एक आपण बर्थ डेटला कन्वर्ट करून घेऊया. समजा कोणाची तरी बर्थ डेट आहे आपण 19th ऑफ काय करू डिसेंबर 19th ऑफ डिसेंबर 1998 एक असं उदाहरण घेऊन समजून घेऊयात. बरं मग 19th कसं लिहिणार आपण 19th आपल्याला लिहिण्यासाठी दोन पर्याय आहेत आपल्याला 20-1 ओके 20-1 म्हणजे 10 + 10 - 1 म्हणजेच आपण कशा प्रकारे लिहू शकतो x म्हणजे 10 + 10 - 1 म्हणजेच कसं लिहिणार आपण 10ची किंमत कोणती x ॲडिशन असल्यामुळे परत राईट हँड साईडला पण इथं जो x आहे त्या एक्सच्या पूर्वी इथं मायनस असल्यामुळे त्याच्या पूर्वी म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली तर ती 19 आली. नंतर डिसेंबर मंथ कोणता म्हणजे 12th महिना मग 12th महिन्याला आपण कसं लिहितो 10 + 2 मग 2ची व्हॅल्यू कशी 10ची व्हॅल्यू कोणती आहे ती x आहे ॲडिशन असल्यामुळे राईट हँड साईडला. व 2 कशा प्रकारे लिहू शकतो 1 + 1 म्हणजेच कोणता सिम्बॉल I म्हणजे XII यांची किंमत किती झाली आहे तर ती 12 म्हणजेच डिसेंबर मंथ आला. मग आता 1998 म्हणजेच कशी 1998 1998 याचं कन्वर्ट करून घ्या. मग 198 लिहिताना आपण कसं लिहू शकतो 1000 + 900 + 90 + 8 अशा प्रकारे लिहू शकतो. मग 1000ला कोणता सिम्बॉल येणार M. आपण आता या 1000ला कशा प्रकारे लिहू शकतो 900ला 1000 - 100 अशा प्रकारे लिहू शकतो म्हणजे यांची बेरीज ना तीच येते. त्यानंतर आपण 90ला कशा प्रकारे लिहितो 100 - 10 म्हणजेच किती येतं 19 प्लस 5 8ला कसं लिहू शकतो 5 + 3 अशा प्रकारे लिहू शकतो. मग इथं M आता इथं काय दिलेलं आहे 1000 - 100 केलेलं आहे म्हणजेच M या सिम्बॉलच्या पूर्वी आपल्याला 100चा सिम्बॉल येतो पूर्वी लिहायचा म्हणजे लेफ्ट हँड साईडला. मग 100चा सिम्बॉल कोणता आहे IB XL C D आणि M म्हणजेच कोणता येणार आपल्याला C कशामधनं वापस मायनस करायचा तो 1000 मध्ये. त्यानंतर आपण 100 कशामधून मायनस करायचा आहे तो 10 मधून म्हणजेच 100चा सिम्बॉल कोणता आहे L Lच्या पूर्वी 100चा कोणता सिम्बॉल आहे IB XL C च्या पूर्वी काय येणार आपल्याला 10 म्हणजेच X. त्यानंतर आपल्याला 5 कसं लिहितो V + 3 म्हणजे III म्हणजेच आपण कसं लिहू शकतो हे अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणजेच 1998 आपण असं लिहू शकतो 19th ऑफ डिसेंबर 1998 म्हणजे 1998 यांना कसं लिहू शकतो आपण सरळ XIX डॉट XII डॉट MM XCV III म्हणजेच काय 1998 इतका हा सोप्या प्रकारे आहे. सर आता मला सांगा तुमची बर्थ डेट कोणती आणि तुम्ही या रूल वापरून करू शकता का कन्वर्ट. चला तर मग आपण हे टेस्ट करूया. जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुमची बर्थ डेट आणि त्याचं कन्वर्जन तुम्ही कशा सोप्या प्रकारे करू शकता. वर तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही तुमची बर्थ डेट तिथं कमेंटमध्ये लिहा आपण त्याचा कन्वर्ट करूया रोमन न्यूमेरिकल्समध्ये. आजचा व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी थँक्यू. आवडला असेल लेक्चर व्हिडिओ तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा व शेअरही करा. थँक्यू.